विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी मध्ये खूप कमी पर्सेंटाइल आहे. मग अशा वेळेस मी ड्रॉप घेऊ का? असा प्रश्न हजारो मुलांच्या मनात आहेत. हजारो. संख्या खूप मोठी आहे लक्षात घ्या. मग आता याचं उत्तर मला द्यायचंय. निर्णय घ्यायचाय तुम्ही. बरोबर आहे. ड्रॉप घ्यायचा का नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. मला हे मान्य आहे. बरं यात एक मुद्दा माझा आहे, माझा एक प्रश्न आहे. याच्यात तुम्हाला तुमच्या पालकांचा सपोर्ट आहे का? हे एक पहिला क्लिअर करा. ओके. तुम्ही ड्रॉप घ्यायचा डिसिजन घेत असाल, त्यांची मानसिकता काय आहे? त्यांच्याशी डिस्कशन व्हायला पाहिजे. बऱ्याचशा पालकांचं मत असतं, नको 1 वर्ष वाया घालवायला, आपण या कॉलेजमध्ये मिळते, घेऊया आपण. पण तुमची मानसिकता नाहीये. तुम्हाला सांगायचंय महत्वाचा पॉइंट काय? तुम्ही एक लक्षात घ्या, की मार्क्स कमी आहेत आणि आपण कॉम्प्रोमाईज करून एखादं कॉलेज जर घेतोय, तर पॉइंट असा होऊ शकतो तिथं तुमचं मन लागणार नाही. आयुष्यभर तुमच्या मनात एक प्रश्न येणार आहे, एक मुद्दा सारखा तुम्हाला डिवचत राहणार आहे, मी ड्रॉप घ्यायला पाहिजे होता. हे कधी? मी तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या. बघा मी माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे माझ्याकडे एक स्टुडंट होता. कराड गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं त्याला. मिळालं होतं. पण ते त्याला आवडलं नाही. तिथे त्याचं मनच रमलं नाही. पुन्हा ते सोडून तो माझ्याकडे आला, रिपीट केलं. 99.5 पर्सेंटाइल मार्क मिळवले. आज तो पी-आय-सी-टीमध्ये आहे, खुश आहे. पण तेच जर रिपीट केलं नसतं, कराडमध्ये सुद्धा त्याला बेस्ट ब्रांच मिळालेली होती. प्लेसमेंट झालेली असती, पण त्याच्या मनात सारखं राहिलं असतं, नाही मी ड्रॉप घ्यायला पाहिजे होता. ओके. एक मुद्दा महत्वाचा, कुठल्याही गोष्टीला एडव्हांटेज असतात, त्याचबरोबर डिसएडव्हांटेजेस. ऑब्व्हियसली आम्हाला इंजिनिअरिंगला ना सांगलीत पी-व्ही-पी-आय-टीमध्ये श्रोत्री सर होते. ते नेहमी सांगायचे बरं का, की एडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस तुम्हाला जेव्हा लिहायचे आहेत ना, ऑब्व्हियसली तुम्ही एडव्हांटेजेसवर जास्त फोकस ठेवा. आणखीन काय एडव्हांटेजेस याचा विचार करा. डिसएडव्हांटेजचा विचार करायचा आहे, पण त्यांना एलिमिनेट कसं करता येईल याचा पण विचार करायचा. मग आपण ड्रॉप घेतल्यानंतर एडव्हांटेजेस कोणते आहेत याचा पहिला विचार करूया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता यावेळेस एक प्रॉपर मार्गदर्शन मिळणार आहे. तुम्ही रेग्युलर स्टुडंट असताना कदाचित जे-ई-साठी क्रॅश कोर्स घेतला असणार आहे. ओके. तुम्ही जे-ई-साठी, नीटसाठी क्रॅश कोर्स जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा एन बेस्ड शिकवलं जातं. मग बोर्डकडे दुर्लक्ष झालं असेल, सीईटी नाही करायला जमलं असेल आणि एक मी ऐकलंय, जे मोठे-मोठे ब्रँड आहेत, एक एडटेक कंपनीज आहेत, त्यांचे जे क्रॅश कोर्स असतात, दिवसातून 6-6, 7-7 लेक्चर मिळायचे त्यांचे मोठे. मग ते कव्हर होत नव्हतं तुमचं. आता तुम्हाला प्रॉपर गाईडन्स मिळणार आहे. आपला क्रॅश कोर्स सुद्धा लॉन्च केलेला आहे मी. त्याच्याबद्दल सांगेन. हे मेन एडव्हांटेज आहे. मी अगदी सरळ सांगतो, की तुम्हाला आता योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे क्रॅश कोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे आता गाईडन्सचा काही विषय नाहीये. तुम्हाला मिळणारा हे मोठं एडव्हांटेज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट तुमचं पर्सेंटाइल छानच येणार आहे. त्यामुळे ड्रीम कॉलेज मिळणार आहे. ओके. आणि कुठला रिग्रेट राहणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट यावेळेस 100% फोकस तुमचा फक्त सीईटीवर असणार आहे. बोर्डची कुठली एक्झामची तयारी करायची नाहीये. प्रॅक्टिकल एक्झाम नाहीये. कॉलेजला ऑफलाईनला जायचं नाही. काही नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त एम-एच-टी सीईटीवर फोकस करायचा आहे. मग पाहिजे तसं तुम्ही एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करू शकता. प्रचंड मॉक टेस्ट देऊ शकता आणि तुम्ही तुमचा पोर्शन दिवाळीपर्यंत कंप्लीट करू शकता रिपीट करताना. दिवाळी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट, बोर्डची एक्झाम करणार आहेत बाकीचे मुलं, बोर्डच्या तयारीत असणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा टाईम मिळणार आहे. रेग्युलर मुलांना 12वीचाच अभ्यास होत नाही, ते 11चं केव्हा करणार? त्यामुळे तुम्हाला तो एक एडव्हांटेजेस असणार आहे. आणि अक्षरशः पेटून उठल्यासारखं तुम्ही अभ्यास करणार आहात. दिवसातले 17-18 तास तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार आहे. मग रिझल्ट काय नाही लागणार. हे झालं एडव्हांटेजेस. आता मी डिसएडव्हांटेजेस सांगतो, तेही मी अनुभवातूनच घेतलेलं आहे. सगळं शिकलेलं आहे. मराठीतून एक म्हण आहे, "नव्याचे 9 दिवस." काही मुलांच्या बाबतीत तसं होतं. उत्साहात ड्रॉप घेतात, अभ्यासाला सुरुवात करतात आणि पुन्हा तो सगळं डळमळीत होतं. हे होऊन द्यायचं नाहीये बरं का. हे होऊ शकतं. ते होऊन द्यायचं नाहीये. त्यासाठी स्वतःवर बंधनं लावावी लागणार आहे, ते लक्षात घ्या. ओके. दुसरी गोष्ट आता मी लिहीत नाही, तोंडी सांगतो डिसएडव्हांटेजेस. इथं मनानं स्ट्राँग मुलगा पाहिजे. स्ट्राँग नाही मी करून दाखवणारच. माझ्याकडं ना जळगाववरून एक मुलगा आलाय. ओके. मी तुम्हाला सांगू का माझी पहिली अट होती, की चेहऱ्यावर आनंद पाहिजे. चेहरा हसरा पाहिजे. तणाव नकोय बिलकुल. तणाव घेणार असाल ना, तर काही उपयोग नाहीये. तुम्हाला तुमचे नातेवाईक मग जगून देणार नाहीत. आजूबाजूच्या इकडे-तिकडे सारखे टप्पे मारले जातील. काय झालं? रिपीट करतोय. काय झालं? अगोदर का नाही मार्क पडले? ह्यांना तुम्ही पुरून उरलं पाहिजे. म्हणजे काय? हां, कमी मार्क पडले. मी आता माझी चांगली तयारी करतोय. माझ्या चुका मला कळाल्यात. मी आता रिझल्ट लावून दाखवतो तुम्हाला. बोलून दाखवायचं. मग एवढा स्ट्रॉंगपणा पाहिजे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मात्र चुका करून चालणार नाहीये. रिपीट करतोय तर जेई करू का? असं म्हणणारे परत आहेत आणखीन. एक तर जेईमुळे तोंडावर आपटले, तर पुन्हा जेई करू का? असे म्हणणारे आहेत. हे नको आहेत आपल्याला. हे नको आहे. तुमचा फोकस 100% तुम्ही एम-एस-टी, सी-ई-टीवर ठेवा. यश नक्की मिळेल. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, की यावर्षी बघा डिसएडव्हांटेज मी तुम्हाला सांगतो. प्लीज काय होतंय, रिकामा वेळ आहे. कॉलेज नाही, काही नाही, प्रॅक्टिकल नाही, ऑफलाईन क्लासेस नाही. फक्त तुम्ही क्रॅश कोर्स घेऊन अभ्यास करताय. इथं काय होणार आहे, की तुमचा ना ग्रुप जर नसेल, तुम्ही एकटाच अभ्यास करताय, तर काही वेळेस ना बाळांनो तणाव येतो. ओके. मग अशा अशा वेळेस माझं तुम्हाला सजेशन राहील, एक जरी तुमचा चांगला मित्र तुम्हाला मिळाला. आता माझ्याकडे 2 मुलं आहेत. ओके, मिळून अभ्यास करतायत. असं जर कंटाळा आला असता. त्यामुळे तुम्ही लवकरच ना तुमच्यासारखा एखादा तुम्हाला मित्र मिळाला, की स्टडी पार्टनर म्हणून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. मी हे अनुभवातून सांगतोय. नाही तर ऑफलाईन क्लास एखादा बघून तिथं जाऊन तुम्ही स्टडी हॉल असेल किंवा स्टडी हॉल ओके, ते काय म्हणतात अभ्यासिका. पुण्यामध्ये एम-पी-एस-सीच्या मुलांच्या अभ्यासिका असतात. तशा अभ्यासिका जॉइन केलं तर काही हरकत नाही, हे लक्षात घ्या. आता डिसएडव्हांटेजेसमध्ये मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 90 प्लस पर्सेंटाइल आत्ताच आहेत. ओके, नाही पण मला सी पाहिजे. तुम्हाला 95 पर्सेंटाइल आहे, तरी तुम्ही रिपीट करताय सी-ओ-ए-पीसाठी. अशी ही चूक करू नका बरं का बाळांनो, सिरियसली. तुम्ही कॅप राउंडमधून भाग घ्या. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं असं वाटत असेल तर ठीक आहे. नाहीतर मग पुन्हा रिपीट करा. हे मोठं डिसएडव्हांटेज आहे बरं का. हे चुकीचं आहे लक्षात घ्या. मग हे अशा मुलांना तर मी शक्यतो म्हणतो नको. मी फोनवर ज्या मुलांशी बोलतो अगोदर पर्सेंटाइल विचारतो. 10 पर्सेंटाइल, 20, 30 पर्सेंटाइल आहेत. 10वी 92-93% मार्क आहेत. कर तू रिपीट. करून दाखवूया आपण. दाखवलंय आम्ही करून. यावर्षी रिझल्टमध्ये पण दाखवलंय आम्ही करून. मॅडम आता नाव घेत नाहीये मी. एक स्टुडंट मुलगी होती. खूप दुरून आली होती. तिला आता खूप चांगले पर्सेंटाइल आहेत. लास्ट इयर नव्हते. पण होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो. आता मेन बरं का. मेन तुमच्या लक्षात आलं असेल, की ठरवलं तर करून दाखवायचं. माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, की 10वी तुम्हाला 90 प्लस पर्सेंटेज असतील किंवा त्या आसपास असतील आणि आता जर 10 ते 20च पर्सेंटाइल पडले, एवढं स्कोर असेल, तर का नाही रिपीट करायचं? रिपीट हे केलंच पाहिजे. आणि ड्रॉप घेतला म्हणून तुम्ही फार फार मागं पडणार आहे. मी आणि ते गॅप सर्टिफिकेट पुन्हा घ्यावं लागणार. मग मार्क लिस्टवर कळेल का गॅप घेतलाय, रिपीट करतोय. काही नाहीये लक्षात घ्या, काही नाही. ओके. बरं मेन मला तुम्हाला क्रॅश कोर्स बद्दल सांगायचंच आहे. क्रॅश कोर्समध्ये तुमची एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस होणार आहे. जी कदाचित गेल्या वर्षी झाली नसेल. लास्ट मोमेंटला बरीचशी मुलं अशी होती मी बघितलंय, की रेग्युलर कॉलेज करणारी मुलं, की बोर्डच्या एक्झाम नंतर त्यांनी सुरुवात केली होती. नाही, तसं नाही चालणार. आत्तापासून तुमची प्रॅक्टिस होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझा प्लॅन काय आहे बघा, की महिन्यातून 2 ते 3 टॉपिक हे 11th स्टँडर्डचे घेतले जाणार आहेत आत्ता. मग इतर रिपीटरांचा तर फायदा होणारच आहे. तुमची 11th स्टँडर्डची प्रॉपर प्रिपरेशन होणार आहे. त्यामुळे हा कोर्स जो आता आम्ही लॉन्च केलाय, तो रिपीटर बरोबर रेग्युलर मुलांसाठी पण आहे, हे आता मला सांगायचं आहे. काय होतं रेग्युलर मुलांचं लक्षात घ्या, की तुमची युनिट टेस्ट आली, सेमेस्टर आली, प्रिलिम येणार आहे, प्रॅक्टिकल्स येणार आहेत. जर्नल सबमिट करायचे आहे तुम्हाला. ऑफलाईन क्लासेस ह्या सगळ्या ऑफलाईनमध्ये पण तुम्हाला थिअरी पहिला शिकवली जाणार आहे. कॉलेजमध्ये पण थिअरी लेक्चर्स होतायत. मग ह्याकडे होते दुर्लक्ष. क्रॅश कोर्समध्ये रोटेशनल डायनामिक्स सारख्या टॉपिकचे माझे 4 ते 5 व्हिडिओ होतात. हां, म्हणजे याचा अर्थ डिटेलमध्ये होतंय. प्रत्येक व्हिडिओमध्ये 30 ते 40 एम-सी-क्यूज होतायत आणि या एम-सी-क्यूचे पी-डी-एफ मागणारी मुलं पण बघितलेत मी, की तुम्ही स्टडी मटेरियलचे पी देणार आहे का? म्हणून तुम्ही जे शिकवताय त्याच्या स्लाइड्सची आम्हाला पी मिळेल का? नाही, माझं प्रामाणिक मत आहे, की मी जेव्हा तुम्हाला शिकवतोय, फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनॅमिक्स, मी फळ्यावर प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून स्वतःच्या नोट्स तयार केल्या पाहिजेत. माझं त्या पॉइंटवर त्या पॉइंटवर बेस्ड एम-सी-क्यूज घेतल्या जातात. मग ह्या एम-सी-क्यू जेव्हा होतील, बघा मी काय सांगतोय, 7 तारखेपासून आपला कोर्स सुरू होणार आहे. मग ह्या एम-सी-क्यू जेव्हा शिकवल्या जातील तिथं, त्या तुम्ही लिहून काढल्या पाहिजेत. माझे आत्तापर्यंतचे जेवढे टॉपर्स आहेत ना, त्यांच्या नोट्स सगळ्या परफेक्ट असायच्या. बरं 5-6 व्हिडिओमध्ये तो टॉपिक संपेल मोठा. त्यानंतर त्याच्यावरती टेस्ट होणार आहे. टेस्टचं सोल्युशन तुम्हाला दिलं जाणार आहे. दरवर्षी एक नवीन फोन नंबर मी घेतो. यावर्षी पण एक नवीन फोन नंबर असेल आणि तो तुम्हाला दिला जाईल. त्याच्यावर तुम्ही WhatsAppला मला तुमचे डाउट्स विचारू शकतात संध्याकाळच्या वेळेत. एक 3-4 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल डाउट क्लिअरिंगसाठी. दिवसभर तुम्ही पण बिझी आहे, मी पण बिझी असतो. मग संध्याकाळी डाउट क्लिअरिंग होईल. आणखीन महत्वाचं काय आहे बघा, की टेस्ट सीरीज मी आता बोललो. टॉपिक झाले की टेस्ट आहेत. मग टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे जवळ-जवळ 75 टॉपिक्स आहेत जवळ-जवळ. तेवढ्या टेस्ट होणार. ग्रुप टेस्ट होणार. पुन्हा फुल लेंग्थ मॉक टेस्ट होणार आहेत. फुल लेंग्थ मॉक टेस्ट शक्यतो बोर्डच्या एक्झाम नंतरच होतील. हेही लक्षात घ्या.
मग होतं काय, की माझ्या 4 वर्षाच्या अनुभवात मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की तुम्हाला जास्तीत जास्त एम-सी-क्यू सॉल्व्ह करून पाहिजेत. तेव्हा तुम्ही जेव्हा क्रॅश कोर्सचे डेमो लेक्चर 7 तारखेपासूनचे बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस जास्त होते. आणखीन महत्वाचं 2024 चे पी-वाय-क्यूज आता मिळालेले नाहीयेत. मग ते आम्ही जेव्हा मिळतील तेव्हा तेही व्हिडिओ अपलोड होणार. मग त्यावेळी तुमच्या लक्षात येईल 21, 22, 23 ला जे प्रश्न आले तेच रिपीट झाले 24 ला. तर होतं काय बघा सांगतो डाउट सॉल्व्हिंग बद्दल बोललो, टेस्ट सीरीज बद्दल बोललो. खरोखर क्रॅश कोर्सनं फायदा होईल का? असं मुलं विचारतातच. तर माझा एकच प्रश्न आहे, का नाही होणार? का नाही होणार? एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस, पुन्हा टेस्ट घेतल्या जातात. आता मी तुम्हाला सांगतो. लास्ट इयर माझ्याकडे की नाही कागलवरून 3 मुलं आली होती बरं का. त्यातल्या एका मुलाला 10वी मध्ये ना 69 पर्सेंटाइल होते. सॉरी पर्सेंटेज होते. हे सगळा गोंधळ होतोय. पण त्या स्टुडंटला सी-ई-टीत 102 मार्क मिळाले लक्षात घ्या आणि त्याला 96 पर्सेंटाइल आहेत. त्याचे पालक एवढे खुश आहेत, इतके खुश आहेत, की मी तुम्हाला सांगतो तिथेच आम्हाला रिझल्ट मिळालाय. मला माहिती आहे, का 99 नाही आहेत मला माहिती आहे. 99.94 ची मुलं पण आहेत आपल्या क्रॅश कोर्समध्ये, पण इथला आनंद वेगळा आहे. बरं, अजून एक उदाहरण तुम्हाला बऱ्याच वेळा दिलंय, की अथर्वला 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क होते आणि सी-ई-टीत त्याला सुद्धा 96 पर्सेंटाइल आहेत. माझ्याकडं ना, माझं काम काय आहे सांगतो, साताऱ्यातले तुम्ही असं तुम्हाला माहिती आहे, की मला ना टॉपर्स नकोच आहेत. ओके. मला काही पालक विचारतात ॲडमिशनला, गेल्या वर्षी तुमचं टॉपर किती? मी सरळ विचारतो, त्यांचा तुमचा काय संबंध आहे? मला अशा मुलांना वरती पोहोचवायचं आहे, रिझल्ट चांगला द्यायचा आहे. आणि तो मिळतोय म्हणून तर माझ्या क्रॅश कोर्सला तुमच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. क्रॅश कोर्सवरती अजून क्वेशन असतील विचारा. ओके. काय तुमचे डाउट्स असतील सगळे कॉमेंटमध्ये मला विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईन. पण मला इथं सपोर्ट करायचा आहे तुम्हाला. अशा मुलांना की ज्यांना ड्रॉप घ्यायचं त्यांच्यासाठी मी आहेच. पण त्याचबरोबर माझ्या एक लक्षात आलं, की पुन्हा एक व्हिडिओ कदाचित बनवावा लागेल, की त्यात आणखी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रॅश कोर्स पर्चेस कसा करायचा हे पण अगोदर मला डेडिकेटेड व्हिडिओ बनवला पाहिजे. म्हणजे तुम्ही अगोदर काय करणार, तुम्ही आपलं की नाही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करणार. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यात स्टोअर ऑप्शन असणार आहे. स्टोअर ऑप्शनमध्ये असणार त्यात क्रॅश कोर्स दिसेल. क्रॅश कोर्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला आय एम इंटरेस्टेड असा एक पॉइंट दिसेल त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज किंवा WhatsAppला मेसेज येईल. तिथे तुम्हाला लिंक प्रोव्हाईड केले जातील. तिथं बाय नाऊला असं क्लिक केलं, की तुम्ही कोर्स पर्चेस करू शकता. कोर्स पर्चेस करण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला त्यावर कॉल करा. कॉल तुम्ही सांगतो लक्षात घ्या, सकाळी 9 ते 4 या दरम्यान तर तुमचे कॉल रिसीव्ह होतील. त्यानंतर थोडासा ब्रेक असतो लक्षात घ्या आणि 7 नंतर पुन्हा कॉल रिसीव्ह करू आम्ही तुमचे. तुमचे कॉल रिसीव्ह करण्यात खूप आनंद होतो, पण पूर्णपणे आमची टीम तिथे थकून जाते. कंटिन्युअसली कॉल येत राहतात. आता काही वेळेस तुमचा कॉल उचलला जाणार नाही, तेव्हा समजून घ्या थोडासा ब्रेक घेतला असणार आहे. पण मेन पॉइंट काय आहे, की क्रॅश कोर्स खूप खूप चांगला आहे. तुमचा खूप म्हणजे मला काय म्हणतोय प्रतिसाद तर मिळतोय चांगला. तुमचे रिझल्ट्स बघून असणारा आनंद वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो, की काही मुलं अशी आहेत, मी गेल्या वर्षीच उदाहरण देतो. मी घरातून बाहेर गेलो. मला एका आमच्या त्यांनी स्टाफनं सांगितलं, की पालक आलेत भेटायला. मी जेव्हा त्यांना विचारलं, की "कुठून आला?" तर उत्तर आलं, "कोल्हापूरमधून." मी तुम्हाला सांगतो त्या मुलानं काय केलं होतं, की त्याची मॉर्निंग शिफ्ट होती. पेपर झाल्या तो वडिलांना म्हणला, "पहिल्यांदा मला सरांना भेटायला जायचंय." 97 पर्सेंटाइल त्याला मार्क मिळाले होते. आणि तो कोल्हापुरातला मी नाव घेत नाही कुठल्या क्लासचं, मोठ्या क्लासमध्ये आय-आय-टी, जे-ई-ईचीच प्रिपरेशन करत होता. पण लास्ट मोमेंटला वेळीच तो सी-ई-टीकडे शिफ्ट झाला. क्रॅश कोर्सचा स्टुडंट होता लक्षात घ्या आणि जबरदस्त रिझल्ट लागले. मग माझं काय म्हणणं आहे, की आपल्याला सगळ्यांनाच रिझल्ट लावायचा आहे. हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. खूप तुमचे प्रश्न असावेत असं मला वाटतंय. ते कमेंटमध्ये विचारा. रेग्युलर मुलांना आणि रिपीटर मुलांना काय फार वेगळं असणार आहे का नाहीये? दोघांसाठी हा कोर्स ॲप्लिकेबल आहे. आणि रेग्युलर मुलांचा फायदा काय, की 11th कुणाकडून होतच नाही रेग्युलरली. विचारा सीनियर्सना. 11th मोठा मोठा पॉइंट आहे. मग आपण आत्ताच महिन्यातून 2 ते 3 टॉपिक आपण 11चे घेणार आहोत. तिथं भरपूर लोड कमी होणार आहे. ठीक आहे, मग तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय मी. ऑल द बेस्ट.